आर यू स्केर्ड, तुम्हाला भीती वाटते की आपलं जे कल्चर आहे स्पेशली मराठी ज्यूइश हे आपण सस्टेन नाही करू शकणार ओव्हर द जनरेशन्स? शिक्क्याच्या दोन्ही बाजू आहेत. आपली संस्कृती जपण्याकरता किंवा टिकवण्याकरता आपल्यालाही तेवढाच प्रयत्न केला पाहिजे. तर आता इथे आपण तर हल्ली आलोय. आता मी तुमच्याबरोबर मराठीत बोलतो, हिंदीमध्ये बोलतो, ज्या आधी इथे जे काम करणारे वगैरे आहेत ते कामाला आलेत. काही दुसऱ्या भाषेचे शब्द थोडी गंमत म्हणून. पण इथे जे आधीच्या लोकांनी जे स्थलांतर केलं, जे आले आधी इथे, त्यांनी तसे प्रामाणिक प्रयत्न करायला हवे होते. सांगतो गंमत, जशी पहिली पिढी आमच्या आईवडिलांची समजा पिढी असेल, तर त्यांनी त्यांच्या मुलांबरोबर मराठीत बोलणं झालं, कारण ती मुलं पण त्यावेळेला थोडीशी मोठी होती, काय मध्यमवर्गीय होती, तर तेवढं बोलणं झालं. कारण आम्ही मुळातले कोकणातले आहोत, म्हणजे कुलाबा जिल्हा, अलिबाग, पेण, पनवेल, केही इकडच्या आहोत. त्यामुळे ती भाषा आपोआप येतेच तुम्हाला. पण त्यांची जी मुलं आहेत ना, त्यांच्यावर मी त्यांना कधीच मराठीमध्ये किंवा हिंदी किंवा जसे आमच्याकडे बेने इस्रायल जे आम्ही आहोत, ते काही दिल्लीला होते तर ते हिंदी बोलतात. आमचे एक चुलत काका आहेत, ते हैदराबादचे होते, ते तेलुगू बोलतात. ते आपल्या मुलांबरोबर, नातवांबरोबर त्यांच्यामध्ये त्यांच्या भाषेत बोलतात.